मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस। फॉरेन पॉलिसी का मतलब नेताओं से गले लग। आता हा व्हिडिओ कालपासून व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एक प्रश्न विचारलेला आहे की राहुल गांधी जो है उन्होंने छिछोरी हरकतें छोड़ देनी चाहिए, वो कब बड़े होंगे. आणि माझं सुद्धा म्हणणं तेच आहे. राहुल गांधींनी हे असं लहान लेकरासारखं वागणं सोडून द्यायला पाहिजे. कधी मोठे होणार ते? म्हणजे राहुल गांधींनी वेगवेगळे मुद्दे मांडले पाहिजेत. म्हणजे गटारमधून गॅस कसा निघतो, त्यासोबतच ढगांचा फायदा घेऊन रडारपासून कसं वाचवलं जाऊ शकतं हे त्यांनी बोललं पाहिजे. किंवा लहान मुलांनी जे आहेत रील्स जास्तीत जास्त बनवल्या पाहिजेत, रील्सवरती इकॉनॉमी चालवली पाहिजे. किंवा जर का तुम्ही भजे तळत असाल तर तो सुद्धा रोजगार आहे हे बोललं पाहिजे. यासोबतच बाहेर देशांमध्ये किंवा कुणालाही जर का भेटणार असतील बाहेर देशांमध्ये तर त्यांना कचकटून मिठी मारली पाहिजे. त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांचा हात भरपूर वेळ हातामध्ये धरून ठेवला पाहिजे. यासोबतच आपल्या देशामध्ये ज्या ज्या वेळेस ते प्रेस कॉन्फरन्स नाहीच केली पाहिजे. यासोबतच ज्या ज्या वेळेस ते स्टेजवरती जातील तर स्टेजवरती एवढ्या असं जवळ क्लोज कॅमेरा दिसला पाहिजे जेणेकरून टेलिप्रॉम्प्टर नाही दिसले पाहिजेत. यासोबतच कॅमेराच्या फ्रेममध्ये इतर कुणीही आलंही नाही पाहिजे. हे सगळं राहुल गांधींनी केलं पाहिजे आणि सगळ्यांना असं मुठीत ठेवलं पाहिजे, माहितीये का? मग राहुल गांधी मोठे झालेत असं वाटेल. नाहीतर हे असं सत्तेची बाजू घेऊन बोलणं म्हणा किंवा सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे मांडणं म्हणा किंवा जे चेष्टेचे मुद्दे आहेत म्हणा, हे मुद्दे मांडून राहुल गांधी हे सिद्ध करतायत की ते अजून मोठे झालेले नाहीत. आणि मी भारतीय जनता पक्षाच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. पण माझा मित्र म्हणत होता की राहुल गांधी जर का मोठे नाही झाले, ते जर का लहान आहेत ना, तर ते लहान असलेलं चांगलं. कारण की मोठे जर का असे वायझेड असतील तर ते लहान असलेलं चांगले असं तो म्हणाला. पण मी त्याच्या मताशी सहमत नाही. मी भारतीय जनता पक्षाच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. राहुल गांधी कधी मोठे होणार